ते औषध लागू केलं जातं त्या पद्धतीनं त्यांना कागद दिल्यानंतर ते जातात, ही त्यांची आजपर्यंतची परिस्थिती आहे आणि यामागचा अनुभव आहे. त्यामुळं त्यांना काल एक परिपत्रक दिलं आहे, त्या परिपत्रकाचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही, नोंदींचाही काही संबंध नाही. मंत्रालयातून रोज असे हजारो परिपत्रक, प्रत्येक साधा 5 लाख रुपयांचा सिमेंट रोड जरी केला तर ते कालच्यासारखंच एक परिपत्रक निघतं. तेच परिपत्रक त्यांना दिलं आहे आणि त्याच्यावरच गेल्या वर्षी देखील त्यांनी गुलाल उधळला वाशीमध्ये. कालसुद्धा त्यांनी गुलाल उधळला. आणखी भविष्यात ते किती वेळा गुलाल उधळतील हे सांगता येणार नाही, कारण कालच्या परिपत्रकामुळे आरक्षणाला ओबीसींच्या कुठलाही धक्का लागलेला नाही. खरा ओबीसी जो आहे तो कालही सुरक्षित आहे, आजही सुरक्षित आहे. कालच्या JRची आता लक्ष्मण हाके सर असतील, बबनरावजी तायवाडे असतील, नामदार भुजबळ साहेब असतील, ॲडव्होकेट ससाने असतील, हे सर्व लोक कालपासून सांगतायत की या JRचा कुठलाही या ठिकाणी उपयोग होणार नाही. हा JR नसून एक शासनाचं पत्रक आहे.